आज आपण बघूया राज्यशास्त्राचा दुसरा पाठ, निवडणूक प्रक्रिया. कुठल्याही लोकशाही असलेल्या देशामध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. या पाठामध्ये खास करून आपल्याला भारतातील निवडणूक प्रक्रिया कशी आहे त्याविषयी शिकायचं आहे. तर सुरुवात करूया. निवडणूक प्रक्रिया. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. तर भारताने जी लोकशाहीच्या दिशेने वाटचाल केली आजपर्यंत, 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि 1950 पासून आपण गणतंत्र पद्धतीने राज्यकारभार करतो. तर त्या दिवसापासून आत्तापर्यंत भारताने जी लोकशाहीच्या दिशेने वाटचाल केली त्यामध्ये निवडणुकींचा फार मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणास माहीत आहे. तर यामध्ये बघा, निवडणुका आणि प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व म्हणजेच लोकांच्या वतीने कोणीतरी राज्यकारभार करण्यासाठी जी व्यक्ती तिथे जाते त्याला आपण लोकप्रतिनिधी असं म्हणतो, थोडक्यात आमदार, खासदार. तर अशा प्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाज जीवनही बदलते. आता तुम्ही जर बघितलं तर राजेशाही कारभारामध्ये जर आपल्याला सत्तांतर करायचं असेल तर युद्ध करावं लागतं, किंवा एखाद्या राजाचा मुलगा जर खूप जुलमी असेल आणि आपल्याला सत्ता बदल करायचा असेल किंवा त्या व्यक्तीला राज्यपदावरून काढून टाकायचं असेल तर लोकांना युद्धाशिवाय पर्याय नव्हता, कुठली तरी क्रांती करावी लागत असे. लोकशाहीमध्ये मात्र तसं नसतं. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये एखाद्या पक्षाची सत्ता जर योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर लोकांना शांततामय मार्गाने ती सत्ता बदलता येते. यामुळे वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. आणि असे वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष जेव्हा शासन करतात तेव्हा शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात आणि साहजिकच त्यामुळे समाज जीवन सुद्धा बदलतं. आत्ताच आपण असं बघितलं की काँग्रेसच्या कालामध्ये कुठल्याही प्रकारे मागच्या 34 वर्षापासून शिक्षण पद्धतीत बदल झालेला नव्हता. तो मोदी सरकारने घडवून आणला. नवीन शिक्षण पद्धती लागू केली. त्याचप्रमाणे भारतातील जम्मू काश्मीर या राज्याचा जो काही प्रश्न आहे तो अगदी स्वातंत्र्य मिळालेल्या काळापासून प्रलंबित होता. त्यामध्ये त्या राज्याला जो काही स्पेशल दर्जा, ज्याला आपण विशेष दर्जा असं म्हणतो, तो कलम 370 अन्वये जो मिळाला होता ते कलम मोदींनी रद्द केलं. अशा पद्धतीने जेव्हा एखादा पक्ष चांगलं काम करत नसेल तर लोकांना निवडणुकांमुळे असे सत्तांतरण शांततामय मार्गाने करता येते. हा लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा म्हणता येईल आणि त्या दृष्टीनेच निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते. आता जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतात तर ते कार्यक्षम असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, विश्वासू असले पाहिजे आणि जनमताची म्हणजेच लोकांच्या मताची कदर करणारे असावेत
अशी एक सर्वसामान्यांमध्ये भावना असते. त्यामुळे जेव्हाही वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार ते लोक उभे करतात, तेव्हा तो उमेदवार कार्यक्षम असला पाहिजे, प्रामाणिक, विश्वासू असला पाहिजे, याचा त्यांनी विचार करायला हवा. ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत, ती निवडणूक प्रक्रिया ही खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. आता ठीक आहे की एखादा व्यक्ती चांगला असेल तर त्याच चांगल्या व्यक्तीला मतदान दिल्यानंतर तोच चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे. त्या दृष्टीने ती निवडणूक प्रक्रिया ही खुली असली पाहिजे, न्याय्य आणि विश्वासार्ह असली पाहिजे. जर तुम्ही त्या व्यक्तीला मतदान दिलं, परंतु पूर्वीच्या काळी असं घडायचं की गुंडगर्दी करून मतपेट्या पळवल्या जायच्या किंवा बोगस मतदान केलं जायचं, एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक चिठ्ठ्या टाकल्या जायच्या, तर याला खुलं आणि न्याय्य आणि विश्वासार्ह मतदान म्हणता येणार नाही. म्हणून निवडणूक प्रक्रिया ही अशी असली पाहिजे की ती जनतेला खुली, न्याय आणि विश्वासार्ह वाटली पाहिजे. अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया असली पाहिजे. या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. मग या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया जेव्हा तुम्हाला खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह वाटली पाहिजे असं वाटत असतं, तर त्यासाठी संविधानानेच तशी तरतूद करून ठेवली आहे. निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी संविधानाने एक स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केलेला असून किंवा त्याची तरतूद केलेली आहे. त्या दृष्टीने निवडणूक प्रक्रिया ही खुली आणि न्याय्य वातावरणात व्हावी म्हणून निवडणूक आयोग काम बघत असतो. हा निवडणूक आयोग जो असतो तो कुठल्या पक्षाच्या दबावाखाली काम करत नसल्यामुळे त्याला कुठल्याही पक्षाचं बंधन किंवा त्यावर विशिष्ट पक्षाचा असा रोष नसतो, दबाव नसतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही खुली आणि न्याय्य वातावरणामध्ये घडते. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात. मग या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय निवडणूक आयोग अशा दोन पातळ्यावर निवडणूक आयोगाची प्रक्रिया चालते. जेव्हा संपूर्ण देशामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील तेव्हा भारताचा निवडणूक आयोग त्या आयोजित करतो. त्याचप्रमाणे एखाद्या राज्यामधील निवडणूक असेल त्यावेळेला सुद्धा भारताचाच निवडणूक आयोग काम करत असतो. परंतु प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक सरकारे असतात. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर अशा प्रकारच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेला राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग त्याच्यावर कार्य करत असतो. तर कुठल्याही निवडणुका असतील भारतातील त्या नेहमी निवडणूक आयोगाद्वारेच आयोजित केल्या जातात, हे इथे तुम्ही लक्षात घ्या. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून तर ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. थोडक्यात हे निवडणूक आयोगाचं कार्यच आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एखाद्या राज्यात निवडणूक कोणत्या तारखेला किती टप्प्यात घ्यायची, नंतर ती निवडणुकीची तारीख घोषित केल्यापासून तर निवडणुकांचे अगदी निकाल जाहीर करेपर्यंत सर्वच्या सर्व काम हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. मग यामध्ये
निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे, उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारांची जी काही माहिती असेल ती माहिती तपासणे, इथपासून तर अगदी आचारसंहिता म्हणजे किती तारखेपर्यंत प्रचार केला पाहिजे, कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे, उमेदवाराचा प्रचार करताना खर्च किती झाला, ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण हे निवडणूक आयोगाचं असतं. म्हणजेच तारीख घोषित झाल्यापासून तर अगदी निकाल लागेपर्यंत ही सर्व कामे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालतात. एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. तर या ठिकाणी भारताची लोकशाही म्हटलं तर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अमेरिकेची लोकसंख्या सुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे आणि चीनचा विचार केल्यास चीनमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीच नाहीये. म्हणजेच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं. त्यामुळे अशा या मोठ्या आणि व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया एक अविभाज्य भागच म्हणता येईल. प्रस्तुत पाठामध्ये आपण निवडणूक आयोगाची रचना, कार्य आणि या निवडणूक आयोगाची भूमिका समजावून घेणार आहोत. म्हणजे नेमकं त्याची रचना कशी आहे, त्याचं कार्य काय आणि कोणत्या भूमिका घेऊन हा निवडणूक आयोग काम करत असतो हे आपण या पाठामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचीही चर्चा या पाठामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे फक्त निवडणूक प्रक्रिया कशी चालते एवढंच नव्हे तर आजच्या आधुनिक काळामध्ये या पाठीमागील गोष्टींमधून आपण काय शिकलो आणि आता निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्या काळानुसार सुधारणा आवश्यक आहेत याची सुद्धा आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत. माहित आहे का तुम्हाला, या सदराखाली आपण बघूया, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. यामध्ये चित्रामध्ये जे काही उंचपुरे आणि तुमच्या समोर बसलेले असताना तुमच्या डाव्या बाजूला जे दिसतात ते स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आहेत. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. म्हणजेच मुळात ते भारतीय प्रशासकीय सेवेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये IAS अधिकारी असं म्हणतो, IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा. तर हे सर्वात उच्च दर्जाचे अधिकारी असतात भारतामध्ये. ज्याला आपण प्रथम दर्जाचे अधिकारी, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशा 4 दर्जामध्ये सरकारी नोकर बाबूंची विभागणी केली जाते. तर सर्वात उच्च दर्जा जो असतो तो IAS अधिकाऱ्यांना असतो, ज्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असं म्हणतात. तर या सुकुमार सेन यांची 1921 साली ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत सुरुवात केली होती त्यांनी. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. तर कुठलाही आयोग स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी एक अध्यक्ष असतो, ज्याला आपण निवडणूक आयोगाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास निवडणूक आयुक्त असं म्हणतात. तर 1950 साली जेव्हा निवडणूक आयोगाची स्थापना झाली तेव्हा या सुकुमार सेन यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला गेला. म्हणजेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले. तर
त्यावेळेची परिस्थिती प्रतिकूल आणि कठीण होती. अशा परिस्थितीत सुद्धा सुकुमार सेन यांनी अतिशय कौशल्याने निवडणूक आयोगाचं काम पाहिलं. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहेत. म्हणजेच भारतीय निवडणूक प्रक्रियेचा विचार केला तर मुख्य कारभार किंवा ज्याला केंद्रस्थानी आपण म्हणतो तो म्हणजे निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तर संविधान हे एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये प्रत्येक जो काही नियम लिहिला गेला त्याला क्रमांक दिलेला असल्यामुळे त्याला आपण कलम असं म्हणतो. तर या ठिकाणी संविधानाचा कलम 324 मध्ये किंवा 324च्या अनुसार ह्या भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणा, स्वायत्त म्हणजे स्वतंत्र, कुठल्याही पक्षाचं कुठल्याही सरकारचं त्यावर नियंत्रण नसतं, ती स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम अशी यंत्रणा आहे, त्याला स्वायत्त यंत्रणा असं म्हणतात. तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्यांना मदतनीस म्हणून अन्य 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली असते. नंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर या ठिकाणी जो काही एक मुख्य निवडणूक आयुक्त असेल आणि इतर 2 निवडणूक आयुक्त जे त्यांना मदतनीस म्हणून जातात त्यांची नेमणूक मात्र राष्ट्रपतींच्या हस्ते होते किंवा राष्ट्रपती त्यांचं नामनिर्देश करतात. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. आपण असं बघतो की काही ज्या संस्था आहेत त्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप झाल्यामुळे अशा संस्थांना स्वतंत्रपणे स्वायत्तपणे राज्यकारभार करता येत नाही किंवा आपला कारभार करता येत नाही. त्यापैकीच एक संस्था म्हणजे पोलीस खाते. पोलीस खात्यावर तुम्ही असं बघितलंय की राजकीय नेत्यांचा खूप जास्त हस्तक्षेप आढळतो, त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही, कायम राजकीय दबावाखाली राहावं लागतं. मग लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक. आणि ही निवडणूक घेणारे आणि निपक्षपाती घेणारे जे लोक आहेत किंवा जी संस्था आहेत जिला आपण निवडणूक आयोग म्हणतो, ती जर स्वतंत्र नसेल, स्वायत्त संस्था नसेल तर अशा निवडणुका निपक्षपाती होऊ शकणार नाही. म्हणूनच अशा निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य जपता यावं म्हणून जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांना सहजासहजी आपल्या पदावरून काढून टाकता येत नाही किंवा एखाद्या राजकीय कारणावरून सुद्धा अशा व्यक्तीला पदभ्रष्ट केलं जात नाही. पदभ्रष्ट करणे म्हणजे त्याच्या पदावरून काढून टाकणे, तडकाफडकी बदली करणे, असल्या गोष्टी कुठल्याही राजकीय पक्षांना, अगदी पंतप्रधान असेल त्यांच्या सांगण्यावरून सुद्धा अशा व्यक्तीची त्या पदावरून हटवणूक करता येत नाही, त्याला पदभ्रष्ट करता येत नाही. त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था बनते, तिला निपक्षपातीपणे निवडणुका घेता येतात, हे इथे तुम्ही लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. तर प्रत्येक वर्षी सरकारला आर्थिक बजेट सादर करावं लागतं. तर त्या बजेटमध्ये निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद केलेली असते. त्यासाठी जो काही आपला वार्षिक ताळेबंद असेल त्यातून किती टक्के निवडणूक आयोगासाठी खर्च करण्यासाठी किती टक्के द्यायचे हे ठरलेलं असतं. त्यामुळे अशा बजेटमध्ये निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते.
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते. तर ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा असेल, न्याय यंत्रणा असेल किंवा कुठलीही सरकारी यंत्रणा असेल तर त्यांच्याकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग असतो. परंतु निवडणूक आयोगाच्या बाबतीत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना मदतनीस म्हणून असणारे 2 निवडणूक आयुक्त या व्यतिरिक्त वेगळा असा स्वतंत्र कर्मचारी वर्ग या निवडणूक आयोगाकडे नसतो. त्यामुळे इतर शासकीय विभागातील अधिकारी, नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. तुम्ही बघितलं असेल कुठल्याही राज्याची, देशाची किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांची निवडणूक जेव्हा येते तेव्हा शिक्षक तुमची मतदार यादी तयार करण्यासाठी, नंतर कोण नवीन मतदार 18 वर्ष वयाचा पूर्ण झालेला असेल त्याचा यादीत समावेश करण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी फिरून ही माहिती गोळा करतात. म्हणजेच निवडणूक आयोगाकडे या सर्व कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर जे काही विभागातील अधिकारी असतील, शिक्षक, कर्मचारी असतील त्यांच्या मदतीनेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. माहित आहे का तुम्हाला की मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. म्हणजेच मतदार नोंदणी, जे काही मी सांगितलं तुम्हाला की दरवर्षी जी मुलं 18 वर्षाची असतील ती पुढच्या वर्षी 17 वर्षाची असतील ती पुढच्या वर्षी 18 वर्षाची होतील, जी 16 वर्षाची असतील ती 2 वर्षांनी 18 वर्षाची होतील. म्हणून दर 2 ते 3 वर्षांनी किंवा कुठल्याही निवडणुका येणार असतील त्यापूर्वी मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते आणि त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा साजरा केला जातो. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत निवडणूक आयोगाची कार्य. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की निवडणूक आयोगाची रचना, कार्य आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाचं महत्त्व काय याविषयी आपण या पाठात सविस्तर चर्चा करणार आहोत. तर निवडणूक आयोगाचा असा स्वतंत्र असा काही कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याची रचना अतिशय साधी आणि सोपी आहे. कुठल्याही गुंतागुंतीची रचना नसून निवडणूक आयोगामध्ये 3च महत्त्वाच्या व्यक्ती असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना मदतनीस म्हणून 2 निवडणूक आयुक्त असतात. या व्यतिरिक्त कुठलीही खूप गुंतागुंतीची रचना या ठिकाणी नसते. यानंतर आपण कार्याकडे वळणार आहोत. तर निवडणूक आयोगाची कार्य बघूया. सर्वात महत्त्वाचं कार्य या ठिकाणी निवडणूक आयोगाचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मतदार याद्या तयार करणे. जसं मी तुम्हाला सांगितलं की दरवर्षी नवीन जे मतदार येतात, वयाची 18 वर्ष पूर्ण करतात, अशा व्यक्तींचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, त्यांना ओळखपत्र देणे, ह्या सर्व गोष्टी अतिशय वेळखाऊ आणि किचकट असतात. तरी ही सर्व कामे मतदार आयोगाकडे असतात किंवा ही कामेच मुळात मतदान निवडणूक आयोगाची आहेत. तर सुरुवात करूया. पहिलं कार्य आहेत मतदार याद्या तयार करणे. तर वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते. मग कुठल्याही व्यक्तीला जर मतदानाचा हक्क बजावायचा असेल तर अशा व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये असायला हवं. मग त्यासाठी मतदार याद्या तयार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे निवडणूक आयोगाला पार पाडावं लागतं. मतदार याद्या तयार करणे, त्या
अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी सर्व कामे निवडणूक आयोग करते. या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण असं बघतो की तुमचं नाव जेव्हा मतदार यादीमध्ये आलेलं असतं त्यावेळेला बऱ्याचदा तुमचं नाव चुकलेलं असेल, वडिलांचं नाव चुकलेलं असू शकतं, तुमच्या जन्मतारीख चुकलेली असू शकते किंवा फोटोज व्यवस्थित आलेला नसेल. तर अशा गोष्टींमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या अद्ययावत करणे म्हणजे सुधारणे, नवीन मतदारांचा समावेश करणे यासारख्या गोष्टींचा समावेश मतदार याद्या तयार करणे या कामामध्ये येतो. म्हणून हे निवडणूक आयोगाचं मुख्य आणि महत्त्वाचं काम आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला आहे. तर TN शेषन म्हणून एक निवडणूक आयुक्त होऊन गेलेले आहेत, त्यांनी ही ओळखपत्राची मोहीम राबवली. त्यांच्या काळामध्येच निवडणूक घेताना मतदारांना ओळखपत्र तपासलं पाहिजे, म्हणून त्यापूर्वी प्रत्येक मतदाराला ओळखपत्र दिलं गेलं पाहिजे आणि तो देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकींचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. या ठिकाणी आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की निवडणुकींच्या तारखांपासून तर निकाल लागेपर्यंत सर्व काम हे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली चालते. त्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक ठरवणे आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे हे त्यांचं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे. मग त्यासाठी एखाद्या राज्यामध्ये केव्हा मतदान घ्यायचं आणि किती टप्प्यामध्ये, बऱ्याच वेळेला जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी गावे असतात. मग एवढ्या ठिकाणी एकदम मतदान घेताना मतदान यंत्रे कमी पडू शकतात किंवा जे काही कर्मचारी असतील ते कर्मचारी कमी पडू शकतात. म्हणून एकाच राज्यात जरी निवडणूक असली तरी ती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच तारखेला होत नाही. त्यासाठी 4-4, 5-5 दिवसांचा मध्ये गॅप असतो आणि 3 ते 4 टप्प्यांमध्ये सर्वसाधारणपणे एखाद्या राज्याचा आकार किती मोठा आहे त्यानुसार ते टप्पे ठरवण्याचं काम हे सुद्धा निवडणूक आयोगाचं असतं. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. आपण असं बघितलंय की भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. बहुपक्ष पद्धती म्हणजे अनेक पक्ष आहेत. जसं कमळ म्हणजेच भाजप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ ज्याची निशाणी आहे, नंतर पंजा म्हणजेच काँग्रेस, भाकप, मकप आणि या व्यतिरिक्तही अनेक प्रादेशिक पक्ष सुद्धा आहेत. मग जेव्हा निवडणूक होणार असते त्यावेळेला प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार उभा करतो. अशा उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्याचं काम मुख्य निवडणूक आयोगाचं असतं. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तर अशा किंवा तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता सुद्धा स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात, ज्यांना आपण अपक्ष उमेदवार असं म्हणतो. ते कुठल्याही पक्षातर्फे निवडणूक लढवत नसतात किंवा बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीला जर विशिष्ट पक्षाने तिकीट दिलं नाही तर तो बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतो. त्यांना स्वतंत्र उमेदवार असं म्हणतात किंवा अपक्ष उमेदवार असं म्हणतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो.
व त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या ठिकाणी तो स्वतंत्र उमेदवार असो किंवा कुठल्या पक्षाचा उमेदवार असो, त्याला निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज भरावा लागतो. अशा ह्या सर्व उमेदवारी अर्ज भरलेल्या व्यक्तींच्या अर्जाची छाननी करण्याचं काम निवडणूक आयोगाचं असतं. अशा अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते. आता उदाहरणार्थ, विशिष्ट जाती जमातींसाठी, स्त्रियांसाठी राखीव मतदारसंघ असतात. जर एखादी जागा ओबीसी असेल किंवा SC NT साठी ती जागा असेल, तर अशा ठिकाणी जो उमेदवाराने अर्ज केलेला आहे, अशा उमेदवाराकडे त्या जातीचं प्रमाणपत्र आहे का, किंवा ते प्रमाणपत्र किती खरं खोटं, नंतर त्या व्यक्तीने त्या अर्जामध्ये स्वतःची जी संपत्ती नमूद केलेली आहे किंवा इतर जी सर्व काही माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे की नाही, ह्या सर्व गोष्टींची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते. आणि जर ती माहिती त्यांना सत्य आढळली तरच अशा व्यक्तीस पात्र ठरवून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोग परवानगी देते. चौथं जे कार्य आहे निवडणूक आयोगाचं ते म्हणजे राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपण असं बघतो की बऱ्याच वेळेला नवनवीन पक्ष निर्माण होतात किंवा जुन्याच एखाद्या पक्षातील काही व्यक्तींशी मतभेद होऊन ती व्यक्ती स्वतंत्र पक्ष निर्माण करतो. मग अशा राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाचं असतं. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच काँग्रेस पक्ष पूर्वी एकच होता, परंतु शरद पवार, नंतर छगन भुजबळ, PA संगमा जे आता वारले, परंतु ह्या 3 लोकांनी सोनिया गांधी परराज्य देशातील असून त्या पंतप्रधान होऊ नये किंवा राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष होऊ नये, या गोष्टींवरून मतभेद होऊन काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ निशाणी असलेल्या नवीन पक्षाची निर्मिती झाली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी पक्षांमध्ये फूट पडून नवनवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असणे आवश्यक असते. तर या ठिकाणी कोणी पक्ष निर्माण केला आणि निवडणूक डायरेक्ट त्याने लढवली असं होत नाही. निवडणूक लढवण्यासाठी कुठल्याही पक्षाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाची मान्यता असणे आवश्यक आहे. त्या पक्षाचं चिन्ह कोणतं आहे, ते चिन्ह सत्य आहे की नाही किंवा ते द्यायचं की नाही त्या पक्षाला, हे सुद्धा निवडणूक आयोगाच्या हातामध्ये असतं. त्याचप्रमाणे एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. एखादा राजकीय पक्ष विशिष्ट नियमावलीतून जात नसेल किंवा नियमाप्रमाणे त्या राजकीय पक्ष ठरवण्यासाठी जे निवडणूक आयोगाने नियम तयार केलेले आहेत त्या नियमात तो पक्ष बसत नसेल तर अशा पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला असतो. या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते हे आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही लक्षात ठेवा की कुठलाही पक्ष जो असेल त्याला मान्यता देणे किंवा रद्द करणे हे अधिकार निवडणूक आयोगाला असतात. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. मी या अगोदरच सांगितलं की कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला कोणतं चिन्ह द्यायचं किंवा त्या चिन्हाने त्यांनी जे चिन्ह मागितलेलं आहे ते द्यायचं की नाही, त्याला मान्यता द्यायची की नाही, हे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. निवडणुकी संबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगावर असते. या ठिकाणी बऱ्याच वेळा निवडणुकी संबंधी काही वाद निर्माण होतात.
तर असे वाद जर निर्माण झाले तर ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहे. बऱ्याच वेळेला मतदारसंघामध्ये वाद होतात. एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार निवडून आला असेल आणि 2 नंबर येणाऱ्या उमेदवाराने जर त्या उमेदवारासंबंधी काही तक्रार दाखल केलेली असेल किंवा या व्यक्तीने चुकीचा दाखला किंवा चुकीचा जातीचा दाखला किंवा दिलेली माहिती खोटी आहे असं जर सिद्ध झालं न्यायालयामध्ये, तर अशा उमेदवाराची पात्रता ही रद्द करून त्याला अघोषित केलं जातं, अपात्र घोषित केलं जातं आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्यात येते. तर ही सर्व कामे सुद्धा निवडणूक आयोगाला करावी लागतात. म्हणजेच कुठल्याही ठिकाणी निवडणुकी संबंधी जर वाद निर्माण झाला तर ते सोडवण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे. आता असे का करावे लागते असा प्रश्न विचारलाय आपल्याला. उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्वाचे आहे? उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर त्याला वयाची अट असते, पण ज्या व्यक्तीला मतदान लढवायचं आहे, जो उमेदवार म्हणून उभा आहे, त्याला वयाच्या अटीबरोबरच इतर माहिती सुद्धा निवडणूक आयोगाला देणे महत्वाचे का आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर असं की उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना वयाबरोबरच त्याच्या मालमत्तेबाबतचे विवरण आणि काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही याचे स्पष्टीकरण सुद्धा निवडणूक आयोगाला द्यावे लागते. गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास दहशत निर्माण करून मतदारांवर प्रभाव तो टाकू शकतो किंवा त्याच्या अशा प्रवृत्ती वाढू शकतात. त्यामुळे याबाबत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचे सदस्यत्व रद्द करता येऊ शकते. म्हणून उमेदवारांना अर्जात माहितीचा संपूर्ण तपशील द्यावा लागतो. बऱ्याच वेळेला उमेदवार स्वतः सुरुवातीला किती श्रीमंत असतो आणि नंतर तो राजकारणाच्या मार्गाने कसे पैसे कमवतो याचं स्पष्टीकरण व्हावं किंवा पुढे मागे अशा व्यक्तीने काही भ्रष्टाचार केला तर त्याने असं सांगू नये की ही माझी वडिलोपार्जित पूर्वीपासूनची संपत्ती आहे. म्हणून संपत्तीबाबतचं विवरण सुद्धा उमेदवारी अर्ज भरताना त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर जर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुन्हा दाखल झालेला असेल तर याबद्दलची सुद्धा माहिती निवडणूक आयोगाकडे असली पाहिजे, जेणेकरून त्याने अशा प्रकारे जर काही मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा दहशत निर्माण केली तर अशा व्यक्तीचं सदस्यत्व मतदान आयोगाला किंवा निवडणूक आयोगाला रद्द करता येऊ शकते. म्हणून अशा उमेदवाराला ही संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, महत्वाचे आहे. उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते? तर हाही एक प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला जर निवडणूक लढवायची असेल तर त्याच्याकडे काय संपत्ती आहे किंवा काय मालमत्ता आहे ही संपूर्ण माहिती त्याला निवडणूक आयोगाला का द्यावी लागते? तर याचं उत्तर असं आहे की उमेदवार निवडून आल्यावर तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करू शकतो. आपल्या कार्यकाळात असे प्रतिनिधी गडगंज पैसा मिळवतात, जमिनी खरेदी करतात, जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा गैरमार्गांनी मिळवलेल्या संपत्तीचा तपशील देता आला नाही तर अशा प्रतिनिधींना शिक्षा करता येते किंवा त्याला अगदी पदभ्रष्ट करता येते, म्हणजेच पदावरून काढून टाकता येते, त्याचं खासदारकी किंवा आमदारकी रद्द करता येते. म्हणून लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडील संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींवर या अटींमुळे निर्बंध लादले जाऊन सरकारी व खाजगी मालमत्तेचा व्यय होणे थांबते
म्हणून उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. जर असं झालं नाही तर अशा व्यक्ती राष्ट्रीय संपत्तीची किंवा खाजगी मालमत्तेचा व्यय करू शकतात. ते आपल्या खाजगी कामासाठी तिचा वापर करू शकतात. भ्रष्टाचार करून गडगंज पैसा उभा करू शकतात. परंतु त्यांनी जर अगोदरच मालमत्तेची माहिती दिली असेल आणि 2-4 वर्ष राज्य केल्यानंतर जर त्यांच्याकडे त्या मालमत्तेपेक्षा खूप अधिक पैसा जर आला तर तो कोणत्या मार्गाने आला हे त्यांना सांगता येत नसेल तर अशा लोकांना त्यांच्या पदावरून काढता येतं निवडणूक आयोगाला. तुम्ही सांगू शकाल का की राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते? आता बघा, मागे म्हणजे मी सांगितलं होतं की आपण याबद्दलची माहिती पुढील पाठात बघणार आहोत. तरी या ठिकाणी प्रश्न विचारला होता. माझ्या मते हा प्रश्न यामुळे विचारला गेला असेल कारण या प्रकारचे जे काही निकष असतील ते माझ्या मते इयत्ता 9वीला आपण शिकलो असावं. बघूया, निवडणूक आयोग राज्य व राष्ट्रीय पक्षांना मान्यता देताना काही निकष लावते. ते खालील प्रमाणे. जसं प्रादेशिक राज्यातील पक्ष जर असतील तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते त्या पक्षाला पडली पाहिजे. नंतर किमान 2 सदस्य विधानसभेवर किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% किंवा 3 जागा त्या पक्षाला मिळवता आल्या पाहिजे. तरच त्याला प्रादेशिक किंवा राज्य स्तरातील पक्ष म्हणून मान्यता मिळते. राष्ट्रीय पक्षासाठी थोडीशी अजून कठीण निकष लावले जातात. बघूया, राष्ट्रीय पक्षासाठी पहिला निकष आहे तो म्हणजे 4 किंवा अधिक राज्यात लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मतं या पक्षांना मिळालेली पाहिजे. मागील निवडणुकीत किमान 4 सदस्य लोकसभेवर किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून किंवा किमान 3 राज्यातून उमेदवार निवडून येणे आवश्यक असेल तर अशा पक्षांना निवडणूक आयोग मान्यता देते. हे लक्षात ठेवा.